जय महाराष्ट्र पब्लिक. तर तुम्ही पाहू शकता इथं मुख्यमंत्र्यांनी एक योजना आणली आहे, मुख्यमंत्री वयोश्री योजना. तर या योजनेचे उद्दिष्ट असे आहेत की महाराष्ट्रातील 65 वय ज्यांचं आहे त्यांच्या वरची जे नागरिक आहेत तर त्या नागरिकांना येणारे अपंगत्व येतं किंवा वयोवृद्धपणा आल्यामुळं त्यांना उपचारासाठी पैसे नसतात, तर त्यांच्यासाठी हे सरकार 3,000 रुपये देणार आहे. त्यांच्या डायरेक्ट ज्या ज्या बँकला आधार कार्ड लिंक आहे किंवा आधार कार्डला जी बँक लिंक आहे त्या खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहेत 3,000 रुपये. त्या योजनेचे स्वरूप पाहू शकता तुम्ही इथं. त्या ह्या योजनेमध्ये तुम्हाला त्यांना काय 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 त्या योजनेमध्ये त्यांना काय काय मिळणार आहे ते तुम्ही पाहू शकता इथं. त्यांना त्या योजनेसाठी त्यांना काय काय मिळणार आहे तुम्ही पाहू शकता. तर त्या खरेदीसाठी त्यांना चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिकफिल, चेअर्स, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी ब्रेस, लंबर ब्लेड, सवाईकल कॉलर इत्यादी. तर शासनाने ही योजना लागू केली आहे. तर ही योजना अजून ऑनलाईन फॉर्म भरायची पद्धत सुरू झालेली नाही आहे. तर ही योजना फक्त ऑफलाईन फॉर्म भरायची चालू आहे. तर तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, तिथं जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. तर इथे तुम्हाला मी दाखवतो. त्या योजनेसाठी लागणारे कागदपत्र तुम्ही इथं बघू शकता. तर या योजनेसाठी लागणारे कागदपत्र, यासाठी आधार कार्ड लागणारे, मतदान कार्ड लागणारे आणि त्यासाठी एक तुमच्याकडं राष्ट्रीयकृत बँकेचं एक पासबुक पाहिजे, त्याची झेरॉक्स पाहिजे आणि पासपोर्ट आकाराचे 2 पासपोर्ट फोटो लागतील आणि स्वयं घोषणापत्र आहे, मी तुम्हाला ते पुढे दाखवतो. शासनाची ओळख पटविण्यासाठी विविध केलेले अन्य कागदपत्र, म्हणजे वेगळं काय तुमच्याकडे असेल की आधार कार्ड किंवा वोटर आय डी की ज्याच्यावर तुमचा फोटो असेल स्पष्ट दिसणारा आहे, की जिथे तुम्हाला अर्जदाराचा फोटो चिटकून द्यायचा आहे. आणि इथं पाहू शकता हे दिलेलं आहे सगळं, त्यांनी स्वयंघोषित करायचं स्थळ दिलं आहे. आपला विश्वासू, इथं अर्जदाराचे नाव लिहायचं आहे, मोबाईल नंबर लिहायचा आहे, आधार क्रमांक लिहायचा आहे आणि इथं बघा अर्जदाराचं संपूर्ण नाव लिहायचं आहे, महानगरपालिका कोणत्या तिथं असेल ते, वय 65 वर्ष, स्त्री पुरुष, इथं जात वर्ग लिहायचं आहे, मोबाईल नंबर लिहायचा आहे, उत्पन्न तुमचं किती आहे ते उत्पन्न लिहायचं आहे. इथं उत्पन्नाबाबतचं स्वयं घोषणापत्र लिहायचं आहे. आवश्यक उपकरणं म्हणजे जे काय तुम्हाला घ्यायचं आहे त्याचं इथं नाव लिहायचं आहे. साहित्याची अंदाजे रक्कम लिहायची इथं, म्हणजे जे काय असेल ते अमाऊंट लिहायची आहे तुम्हाला तिथं. आणि इथं जे काय तुमचं बँकेचं नाव असेल ते बँकेचं नाव वगैरे लिहायचं आहे. इथं शाखा कोणती आहे, खाता नंबर, IFSC कोड, आधार क्रमांक लिहायचा आहे. इथं अर्जदाराची सही करायची आहे. आणि इथं कागदपत्रांची परत एक लिस्ट आहे, पाहू शकता इथं तुम्ही. आधार कार्ड आहे, मतदान कार्ड आहे, राष्ट्रीय बँकेची बँक पासबुक झेरॉक्स आहे, पासपोर्ट फोटो आहे, आकाराचे पासपोर्ट फोटो 2 द्यायचे तुम्हाला तिथं. तिथं उत्पन्नाचा एक दाखला लागणार आहे तुम्हाला तिथं, आणि इथं उत्पन्नाचा एक दाखला लागणार आहे तुम्हाला, आणि ते घोषणापत्र आहे की तुम्हाला ते खाली दाखवतो. उपकरण तुम्ही जे काही घेणार आहे ते शासनाचं ओळख पटविण्यासाठी विविध केलेले त्यांनी दिलेले कागदपत्र, ह्याच्यासोबतचे फॉर्म वगैरे, अर्जासोबत जोडलेले कागदपत्र स्वयं साक्षीकृत असावे, म्हणजे तुमचे सही केलेले असावे. उपकरण खरेदी करण्यासाठी वैयक्तिक प्रमाणपत्र असल्याचे सोबत जोडावे, म्हणजे तुम्ही डोळ्याने किंवा पायाने जर असाल किंवा कानाने त्याचं एक प्रमाणपत्र भेटतं, ते प्रमाणपत्र पाहिजे. तर हे राष्ट्रीयकृत बँकेत असणं आवश्यक आहे. आणि हे बघा इथं हे स्वयं घोषणापत्र इथे एक आणि हे 2, हे स्वयं घोषणापत्र जोडून देणं तुम्हाला बंधनकारक राहील. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे मी ऑनलाईन म्हणून. तर ह्याचा आता सध्या तर ऑफलाईनच फॉर्म भरण्यात चालू आहे. तर हा फॉर्म कुठं भरायचा मी तुम्हाला सांगतो. समाज कल्याण विभागामध्ये हे कागदपत्र सर्व जमा करा, ह्याची प्रिंट काढा आणि समाज कल्याण विभागामध्ये नेऊन पूर्ण करा. तर ह्याचा ऑनलाईन पण फॉर्म चालू होणार आहे. तर नक्कीच पुढच्या ऑनलाईन फॉर्मला अजून सुरुवात झालेली नाही, वेबसाईटमध्ये काम चालू आहे. ऑनलाईन झाले की तुम्हाला लवकरात लवकर पुढची व्हिडिओ अपलोड होईल. तर तोपर्यंत जर करणार असेल कोण तर त्यांनी समाज कल्याण विभागामध्ये नेऊन द्या. आणि आता लगेच नसेल करणार, अजून होणार असेल तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऑनलाईनचं दाखवतो, कारण ऑनलाईन अजून चालू झालेलं नाही. धन्यवाद मित्रांनो.